हॅलो फ्रेंड, आज तुम्ही समजणार असं आहे मी काय बनवणार. आज कोथिंबीर आणलेली आहे, ताजी ताजी मस्त. चला तर मग कोथिंबीर वडी करायला सुरुवात करू. आपण बारीक करून चिरून घेऊ चांगल्या प्रकारे. मी बारीक चांगली चिरून घेतलेली आहे कोथिंबीर. वडी मस्त तीळ घेतली, सूप घेतलेली आहे, मस्त मीठ आहे, 1 चम्मच जिरा आहे, 2 चमचे तिखट आहे, 1 चमचा हळद आहे, चम्मच बेसन घेतलेलं आहे. वडी करण्यासाठी सगळे साहित्य मी घेतलेले आहे. आता यांना आपण मिक्स कढई घेतलेली आहे, याच्यामध्ये पाणी उकळायला मोठा आकाराचं ताट घेतलेलं आहे. याला तेल लावून घेऊ आपण. तेल लावून घेऊ म्हणजे कोथिंबीर वडी चिपकणार नाही. आणखी सुंदर दिसण्यामध्ये आपण थोडी ह्याच्यामध्ये तेल टाकून देऊ. खूप चांगलं टेक्स्चर येते. बल्कि तेल तुम क्या जानो बाबू. बाउलमध्ये आपण पूर्ण बारीक केलेला कोथिंबीर टाकून देऊ. चांगलं बारीक केलं याला चांगल्या प्रकारे. ते 1 वाटीभर बेसन घेतलेलं आहे, यामध्ये आपण हे पण मिक्स करून देऊ. नंतर मी तिखट हळद वगैरे सगळं मिक्स केलेलं होते चटणी. आता सगळं याच्यात मिक्स करून टाकून देऊ. नंतर ही तीळ घेतलेली होती मी 2 चम्मच, हे पण टाकून द्यायचे. प्रकारे पहिले मिक्स करून घेऊ. नंतर यामध्ये थोडं पाणी टाकू. मिक्स केलेलं आहे, यामध्ये आपण थोडं पाणी टाकू. थोडं कमी पडत आहे, मी थोडंसं आणखी टाकते बेसन. यामध्ये आपण थोडं पाणी टाकून मिक्स करू. यामध्ये बेसन थोडं कमी झालं, तुम्ही 2 चम्मच आणखी टाकलं. तुम्हाला जसं लागतं तसं टाकायचं. थोडं पाणी टाकून याला सगळं एकत्र करून मिक्स करून घेऊ. छान प्रकारे मस्त मिक्स करून. खाली मी पहिलेच तेल लावलं होतं, उकळतं पाणी ठेवलेलं आहे. त्याला छान प्रकारे मिक्स करते. मिक्स केलेलं आहे, बाकी छान दिसत आहे. आता झालेलं आहे. यावर आपण उखईवर होऊ देऊ आणि यावर थोडीशी चुटकीभर आणखी तेल टाकू, चांगलं टेक्स्चर यायला. झालेलं याला पोवत आपण शिजेल आहे का, चाकू अंतर केला म्हणजे पूर्ण शिजेल आहे. पहा किती छान झालं. नाही शिजलं असतं असं निघालं. तेल काप करून कुणी चांगले आपण लंबे असे काप करून घ्यायची. आता यामध्ये आपण तेलामध्ये सोडून देऊ. गरम झालेलं आहे बघा तेल. मग आपली कोथिंबीर वडी आता तयार आहे.